शिवाजी विद्यापीठात होळकरशाहीतील कोरीव लेख या ग्रंथाचं प्रकाशन आज पार पडलं। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झालेलं हे प्रकाशन बहुविद्या शाखीय अभ्यासाचं आदर्श उदाहरण ठरलंय। या ग्रंथातून होळकर घराण्याच्या ऐतिहासिक योगदानाला नव्या दृष्टिकोनातून उजाळा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त होळकरशाहीतील कोरीव लेख या ग्रंथाचं प्रकाशन कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते। कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी डॉक्टर निलेश केदारी शेळके यांच्या संशोधनपर परिश्रमांचं कौतुक केलं। त्यांनी म्हटलं की शिलालेख आणि ताम्रपटांचा शोध, त्यांचं संकलन, अभ्यास आणि संशोधन हे कार्य मराठी, मोडी, हिंदी, इतिहास आणि पुराभिलेख या अनेक विषयांचा समन्वय साधणार आहे। ही खरी भारतीय ज्ञानाची निर्मिती आणि प्रसाराची प्रक्रिया असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणालाही ते सुसंगत आहे। या ग्रंथात काशी इथल्या मल्हारराव खंडेराव आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या नावांचा समावेश असलेला शिलालेख तसंच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजावरील शिलालेखाचा उल्लेख आहे। या शिलालेखांच्या प्रतिकृती विद्यापीठ संग्रहालयात प्रदर्शित करण्याचं सुचवण्यात आलंय। प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी डॉक्टर शेळके यांच्या परिश्रमांचं कौतुक करताना दगडांना बोलके करण्याचं काम केलंय असं सांगितलं। मराठी अधिविभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे यांनी या ग्रंथांमुळे शिलालेखांचा अभ्यास, संशोधनाच्या दृष्टीनं पाहण्याची दृष्टी विकसित होईल असं मत व्यक्त केलं। तर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी कोरीव लेखांमधून होळकर घराण्याच्या कार्याला ठोस पाठबळ मिळत असल्याचं सांगितलंय। त्यांनी अहिल्यादेवींना त्या काळात मातोश्री हे संबोधन वापरलं जात असल्याचा नवा संदर्भही अधोरेखित केलाय। कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर मच्छिंद्र गोफणे यांनी केलं। लेखक डॉक्टर शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आभार दत्ता घुटुगडे यांनी मानले। यावेळी बबन रानगे व डॉक्टर नीलांबरी जगताप उपस्थित होते।